या सगळ्या घटनेनंतर अनेक मोठे मोठे मंत्री आम्हाला आमच्या घरी येऊन भेटून गेले. सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम साहेब यांनी मला आणि माझ्या परिवाराला आणि या 25 कुटुंबांना प्रॉमिस केलं होतं की तुमच्या कुटुंबाची काळजी आता आमची आहे, तर तुमच्या मुलीला आम्ही शासकीय सेवेत रुजू करून घेऊ. ही घटना एप्रिल महिन्यात झाली. साधारण एप्रिल एंडला आमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या की असं गव्हर्नमेंट जॉब मिळेल. मला माझं ऑफर लेटर जॉबचं 2026 मार्चमध्ये मिळालं, साधारण 11.5 महिन्यांच्या काळानंतर. तो 11.5 महिन्यांचा जो काळ होता तो आमच्यासाठी अतिशय पेनफुल होता. मंत्र्यांनी आम्हाला हे सगळे प्रॉमिसेस केले होते ते पूर्णपणे विसरून गेले होते की 22 एप्रिलला काय घटना घडली होती आणि त्या परिवारांचं काय झालं. त्याच्यासाठी आम्हाला स्वतःहून त्या अवस्थेत सुद्धा त्यांच्याशी बोलावं लागत होतं, त्यांना फोन करावे लागत होते, त्यांच्या पीएनशी बोलावं लागत होतं. आम्ही मंत्रालयात पण अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट केला. जॉब देऊन किंवा कुठलीही आर्थिक मदत करून आमचा माणूस परत येणार नाहीये. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की आता ह्यांचं आयुष्य सेट झालं, तर असं नसतं. जो गेलाय त्याची रिप्लेसमेंट कुठलीच गोष्ट करू नाही शकत. जिथे चेकपोस्ट, खूप सारे चेकपोस्ट आहे, जिकडे आपली इंडियन आर्मी कंटिन्युअस रोडवर असते, अशा ठिकाणी असं काही होईल हे एक्सपेक्टेड नव्हतं. कारण 370 कलम हटल्यापासून जम्मू काश्मीरचा जो टुरिझमचा जो पार्ट होता तो खूप जास्त वाढलेला आणि आम्ही हाच विचार करून गेलो होतो की आपण सेफ आहोत तिथे. 1 तासामध्ये आम्ही जेव्हा मी पोहोचलो त्याच्यानंतर 2:30च्या दरम्यान साधारण ही घटना घडली आणि 1 तासामध्ये असं पूर्ण आयुष्य आमचं, मी म्हणेन की आमच्या डोळ्यासमोर पूर्ण उद्ध्वस्त होताना आम्ही बघत होतो. माझ्या वडिलांना त्या टेररिस्टने विचारलं की तुम हिंदू हो मुसलमान, अगर मुसलमान है जसं माझे वडील म्हणाले की मैं हिंदू हूँ. त्यांचं पूर्ण वाक्य संपूर्ण देता त्यांनी 3 ते 6 गोळ्या माझ्या वडिलांना डोक्यात मारल्या आणि ते एका सेकंदात आमच्या डोळ्यासमोर पडले. त्यानंतर त्यांनी गणगोटे काकांना पण गोळ्या मारल्या, त्यांचा डोळा वगैरे फुटला. त्याच्यामध्ये इतकं क्रूरतेने तो घाणेरड्या शिव्या देत होता, मोदींना शिव्या देत होता, आपल्या हिंदू लोकांना शिव्या देत होता. तो असं सगळं करत त्यांनी अनेक लोकांना तिथे 26 लोक तिथे ऑन द स्पॉट मारले गेली. 25 कुटुंब, एका कुटुंबातले 2 लोक एकाच ठिकाणी त्या दिवशी शहीद झाले. आणि ही घटना घडल्यानंतर आज 1 वर्ष बरोबर 2026 आता सुरू आहे, एप्रिलचा महिना सुरू आहे आणि 1 वर्ष पूर्ण या घटनेला झालेलं आहे. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही अजूनही 22 एप्रिल 2025च्याच तारखेला आत्ता सुद्धा बैसरन व्हॅलीच्या त्या टेंटच्या पाठीमागे बसलोय आणि आमच्या समोर तो टेररिस्ट उभा आहे आणि तो आमच्या लोकांना गोळ्या मारतो. हा इन्सिडेंट मी म्हणेन की आम्ही साधारणपणे करोडो वेळा तरी मागच्या 1 वर्षात रिपीट केला असेल आणि तो जगलो असेल परत परत पुन्हा पुन्हा. तो खरं तर आम्ही एकदाच जगलो, पण सतत बोलून किंवा सतत त्या आठवणींमध्ये राहून आम्ही करोडो वेळा तो जगलोय असं आम्हाला वाटतं. मी आणि माझी आई आज सकाळी विचार करत होतो की आपण आत्ता मागच्या वर्षी ट्रॅव्हल करत होतो आणि आपल्याला पहलगामला पोचायचं होतं. लँडस्लाईड झालं होतं त्यामुळे आम्ही बाय रोड चाललो होतो आणि तो रोड पण खूप जास्त रिस्की होता. म्हणजे जी नावं आपण न्यूजपेपरमध्ये ऐकतो, पूंछ, राजौरी, अखनूर अशा ठिकाणी जिकडे सतत गोळीबार होता, टेररिस्ट अटॅक होतात, त्या रोडवरनं आम्ही चाललो होतो. म्हणजे इमॅजिन करा की जिकडे खरं तर घातपात होण्याची शक्यता होती असे जे सगळे ठिकाण होतं ते आम्ही ऑलरेडी पार केले होते आणि जिथे अजिबातच अपेक्षा नव्हती त्या ठिकाणी हे घडलं. मला आणि आय थिंक त्या सर्व कुटुंबांना हा प्रश्न रोज पडत असेल की सेन्सिटिव्ह आहे पूर्ण काश्मीर. कुठलाही एरिया घ्या तुम्ही, सर्व ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस आहेत, सर्व ठिकाणी आपली आर्मी आहे, CRPF आहे, कमांडोज आहेत. जेवढे पण सिक्युरिटी फोर्सेसची आवश्यकता होती ती सगळी लोक तिथे का नव्हती किंवा एकही सिक्युरिटी गार्ड तिकडे का नव्हती. की दुसरा प्रश्न असा पडतो की जर आपण रोजच्या म्हणजे जे तिकडचे लोकल लोक आहेत त्यांना रोजचे लोकल लोक माहिती आहेत ना की आपल्यासोबत कोण आहे. जर 4 अनोळखी चेहरे तुम्हाला त्या क्राऊडमध्ये दिसत आहेत तर तुम्हाला असं त्यांना विचारावं असं नाही वाटलं का की तुम्ही कोण आहात. त्यांच्या लोकलच्या सपोर्ट शिवाय हे लोक वर कसे पोहोचले किंवा टुरिस्ट सोबतच हे लोक वर चढले. ते त्यांच्याकडे AK-47 M4 अशा रायफल्स आहेत. एवढं सगळं गोळा बारूद त्यांच्यापर्यंत कोण पोहोचवतंय आणि ते लोक येऊन क्राऊडमध्ये अचानक गोळीबार करतायत, सामान्य लोकांना मारतायत. या सगळ्यामध्ये आमची काय चूक होती. आम्ही तर एन्जॉय करायला गेलो होतो, फिरायला गेलो होतो, मजा मस्ती करायला गेलो होतो. या सगळ्या घटनेनंतर अनेक मोठे मोठे मंत्री आम्हाला आमच्या घरी येऊन भेटून गेले.
सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम साहेब यांनी मला आणि माझ्या परिवाराला आणि या 25 कुटुंबांना प्रॉमिस केलं होतं की म्हणजे जे महाराष्ट्रातले होते त्यांना महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे ज्या त्या राज्यातल्या गव्हर्नमेंटनी केले असावेत, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी प्रॉमिस केलं होतं की तुमच्या कुटुंबाची काळजी आता आमची आहे, तर तुमच्या मुलीला आम्ही शासकीय सेवेत रुजू करून घेऊ. ही घटना एप्रिल महिन्यात झाली. साधारण एप्रिल एंडला आमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या की असं गव्हर्नमेंट जॉब मिळेल. मला माझं ऑफर लेटर जॉबचं 2026 मार्चमध्ये मिळालं, साधारण 11.5 महिन्यांच्या काळानंतर. तो 11.5 महिन्यांचा जो काळ होता तो आमच्यासाठी अतिशय पेनफुल होता. एकतर वडील नव्हते, कुठलीच गोष्ट गाईड करायला किंवा कुठल्याच गोष्टीचं माहिती देण्यासाठी ते आमच्या सोबत नव्हते, किंवा आमच्या सोबत जो त्यांचा सहवास असायचा तो पूर्णपणे संपला होता. आम्हाला रोज वाटायचं 10 वाजले की त्यांची यायची वेळ झालं की आज येतील. पण हे एक्सेप्ट करणं, हे फॅक्ट की आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना मरताना किंवा मी त्यांना अग्नी दिला शेवटला, तेव्हा सुद्धा हे एक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट होतं की ते आता नाही येणार आहेत. ही भावना आम्ही कोणाला एक्सप्लेन नाही करू शकत की त्याच्यासाठी म्हणजे ती भावना काय आहे किंवा ते काय दुःख आहे जे मी आणि माझी आई रोज भोगतो. तुम्ही विचार करा की मागच्या 1 वर्षात अशी एकही रात्र नसेल की पूर्ण 8 तासांची झोप मला आणि माझ्या आईला मिळाली असेल, किंवा पूर्ण 8 तास आम्ही दोघी कंटिन्युअसली झोपलोय असं एकदाही झालं नसेल. जरी झोप लागली किंवा असं काही झालं की थोडं शांत वाटतंय की असं अचानक विचारायला सुरू होतं, अरे आपण 100 ते 200 कल्पना आम्ही आतापर्यंत करून बसलो असेल की आपण वर गेलोच नसतो तर आपला घोडा पडला असता खाली, तर आपलं जायचं राहिलं असतं वर, किंवा सुरुवातीलाच आपली ट्रेन मिस झाली असती, किंवा आपल्याला रोड ट्रॅव्हलिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला असता आणि आपल्याला लेट झालं असतं, तर कदाचित आपण ते टाळू शकलो असतो. अशा खूप कल्पना करतो आम्ही, पण मग ॲट द एंड ऑफ द डे हे एक्सेप्ट करावं लागतं की जे झालंय ते झालंय, त्याच्यामध्ये काही बदल नाही होऊ शकत. हे असं 11-11.5 महिन्यांचा जो काळ होता तो नुसता या गोष्टी तर होत्याच, पण त्याच्या पलीकडे म्हणजे की ज्या गव्हर्नमेंटच्या लोकांनी, ज्या मंत्र्यांनी आम्हाला हे सगळे प्रॉमिसेस केले होते ते पूर्णपणे विसरून गेले होते की 22 एप्रिलला काय घटना घडली होती आणि त्या परिवारांचं काय झालं. त्याच्यासाठी आम्हाला स्वतःहून त्या अवस्थेत सुद्धा त्यांच्याशी बोलावं लागत होतं, त्यांना फोन करावे लागत होते, त्यांच्या PNशी बोलावं लागत होतं. आम्ही मंत्रालयात पण अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट केला. खूप जास्त स्ट्रगल केल्यानंतर मला हे लेटर मिळालं. आम्हालाही आठवतंय, आम्ही पण बरेचदा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला. मग अखेर मेधा कुलकर्णी यांनी अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर या पत्राने तुमचा जॉब या महानगरपालिकेमध्ये लागला. खूप अडचणी येत होत्या, मात्र या गव्हर्नमेंटने ते गांभीर्याने घेतलं नाही असं वाटतंय का? गांभीर्याने घेतलं की नाही ते मला नाही माहिती, पण आम्हाला त्यांनी ते विसरले होते एवढं तर नक्की की आपण असं काय काय बोललो होतो. अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टीसाठी आम्हाला स्वतःच पाठपुरावा करावा लागला, ही खूप जास्त दुःखद गोष्ट होती. पण आता ती नाराजी पूर्ण संपली, कारण मी म्हणेन की जरी उशिरा मिळाला असला तरी मला खूप चांगल्या पोस्टवर त्यांनी जॉब दिलेला आहे, आणि नुसतं जॉब दिलाय म्हणून माझं सगळं सेट होतं असा अर्थ होत नाही. माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्या गोष्टी पूर्णपणे चांगल्या स्तरावर काम करेन, आणि त्याच्याही बदल्यात मी असं म्हणेन की जॉब देऊन किंवा कुठलीही आर्थिक मदत करून आमचा माणूस परत येणार नाहीये. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की आता ह्यांचं आयुष्य सेट झालं, तर असं नसतं. जो गेलाय त्याची रिप्लेसमेंट कुठलीच गोष्ट करू नाही शकत, आणि नुसतं जाणं, मी म्हणेन की सर्वजण मरणार आहे, मी मरेन कधीतरी, पण ज्या प्रकारचा मृत्यू त्या लोकांना आला होता त्याचे 2 बाजू. एक तर मला त्या गोष्टीचं प्राऊड पण खूप वाटतं, कारण आज या 26 लोकांच्या नावाने एक स्मारक पहलगाममध्ये बांधलं गेलंय, त्याच्यावर आपले तिरंगे झेंडे लावलेले आहेत, म्हणजे जो आपला देशाचा नॅशनल फ्लॅग आहे, आणि त्यांना शहीदांचा दर्जा तिथे दिलेला आहे. सो ही आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी खूप, म्हणजे मी म्हणेन की खूप जास्त प्राऊड फिलिंग आहे, कारण त्यांचं नाव आज इतिहासात या 26 लोकांचं नाव लिहिलं गेलंय, आणि मी त्यांची मुलगी ह्याचा मला जास्त अभिमान वाटतो. सगळ्या अभिमानाच्या भावना आहेत ज्या तुम्ही आता व्यक्त केलेल्या आहेत, किंवा जे काही कालावधी लागला तो नंतर व्यक्त आहे. पण सिंदूरने, म्हणजे जो अटॅक सिंदूर आणि महादेवींच्या माध्यमातून केला गेला होता, तो तुम्हाला समाधानकारक होता का? कुठलीही गोष्ट झाली तरी त्यांनी पूर्ण समाधान आमचं होणार नाहीये, पण ऑपरेशन सिंदूरद्वारा जो गव्हर्नमेंटनी
म्हणजे गव्हर्नमेंटने जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातनं त्यांनी दाखवलं की आम्ही आता शांत बसणार नाही आहे, हा नवीन भारत आहे, हे लोक घरात घुसणार पण आणि मारणार पण. या पद्धतीने तो अटॅक होता की जिथे हे आतंकवादी तयार केले जातात तिथे ती स्थळं त्यांची उद्ध्वस्त करून त्यांना खूप मोठा धडा शिकवला. आणि ऑपरेशन महादेवमध्ये या तिन्ही आतंकवाद्यांना त्यांनी मारलं. ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या लोकांना मारलं होतं त्याच पद्धतीने त्याच क्रूरतेने त्या लोकांचं मरण आलं. मी म्हणेन की हे जे ऑपरेशन झाले ते परिवारांसाठी नाही, पण हे जे लोक शहीद झाले, हे 26 लोक जे हुतात्मा झाले त्यांच्यासाठी एक प्रकारची श्रद्धांजली या ऑपरेशन्सद्वारा गव्हर्नमेंटनी दिलेली. पूर्णपणे समाधान नाही. पण आता एक दुसरी गोष्ट घरातली आहे की आपले वडील नाही आहेत, ही भावना घेऊन जगणं आपल्याला आता कितपत अवघड जाते, कारण रोजचा सहवास आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर काय वाटतं? वडील नाही आहेत ही भावना घेऊन जगणं खूप जास्त अवघड आहे. म्हणजे मला कधीच कुठल्या गोष्टीचा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कुठल्याच गोष्टीचं जबाबदारी घ्यायची वेळ माझ्यावर कधी आली नव्हती. कारण वडिलांनी मला खूप मी म्हणेन की फुलासारखं जपलं होतं. म्हणजे त्यांनी मला खूप स्ट्रॉंग बनवलं आहे लहानपणापासून, म्हणून मी आज उभी राहू शकते. किंवा प्रत्येक गोष्टी तू तुझ्या करायच्या, तू तुझ्या शिकायचं, हेच त्यांनी मला शिकवलं आहे. पण तरीसुद्धा एक मुलगी म्हणून वडिलांची जी जागा असते ती कोणीच कधी भरू शकत नाही. आणि त्यांचं नसणं हे खूप मोठा मी म्हणेन की लॉस आहे माझ्या आयुष्यात. कारण मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी त्यांना न विचारता केली आहे. आणि आता कुठलीही गोष्ट करताना ते नसतात किंवा मी त्यांना फोन करू शकत नाही किंवा त्यांचा आवाज मला ऐकायला मिळणार नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मी घरातनं बाहेर पडताना मी त्यांचे आशीर्वाद घेऊ शकणार नाही आहे किंवा मला जर कुठली गोष्ट हवी असेल तर मी हट्ट करायला माझे वडील आता नाही आहेत. ही भावना खूप जास्त त्रासदायक आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी माझ्या आईचा विचार केला की जास्त वाईट वाटतं की उतारा वयात कुठल्याही स्त्रीला तिचा नवरा हाच एक आधार असतो. माझ्या आईवडिलांचं नातं एक मित्रमैत्रिणीसारखं होतं. तर तिच्या आयुष्यातली ही पोकळी मी कधीच भरू शकणार नाही. जरी मी तिच्यासाठी ती सगळी कर्तव्य केली जी वडील करायचे, घर चालवायचे, तिची काळजी घेणं वगैरे, पण त्यांची जी जागा आहे ती मी कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यांची जागा तिच्याही आयुष्यात किंवा माझ्याही आयुष्यात भरून निघण्यासारखी नाही. आज तुम्ही तुमच्या वडिलांची जागा घेऊन सगळ्या जबाबदारी पार पडताय. ह्याबद्दल आता तुमच्या आईचं काय मत आहे? खरं तर मी तिच्याशी या विषयावर फारसं बोलत नाही. कारण मला असं वाटतं की जर मी पण तिला सारखं तेच विषयावर आठवण करून देत राहिले किंवा बोलत राहिले तर तिला जास्त त्रास होईल. आणि मला असं वाटतं की ती बोलत नाही पण तिला माहिती आहे की मी प्रयत्न करते आणि जिथे माझं चुकतं तिथे ती वडिलांची जागा घेऊन माझ्याशी बोलते किंवा मला समजवते. या गोष्टी आता ती करते. त्याच्यामुळे माझ्या मते तिच्यासाठी ही खूप अवघड आहे किंवा तिलाही माहिती आहे की मी स्ट्रगल करते. तर आम्ही दोघी मिळून एकमेकींच्या सोबत उभं राहतोय. शेवटचा प्रश्न, आता 1 वर्षानंतर असं या सगळ्या प्रकरणाला 1 वर्ष घडते, काय मागणी असेल सरकारकडे किंवा आता तुमची पुढे काय अपेक्षा असेल आणि देशासाठी आपण ही काय पुढे पुढाकार घेणार? आता आमचा मोटिव्ह तेवढाच राहिला आहे. कारण जी भीती माणसाला असते ती मृत्यूची असते ती आमची संपली आता पूर्णपणे. मी माझ्या वडिलांना अग्नी द्यायच्या आधीच त्यांच्याकडे पाहून त्यांना प्रॉमिस केलं की जसं तुमचा देह या देशासाठी किंवा या हिंदू धर्मासाठी बळी पडला किंवा मी म्हणेन की तुम्ही तुमचा देह दिलात या देशासाठी, तर तसं माझाही वापर जर कधी या सरकारला गरजेचा वाटला किंवा माझी कुठल्याही प्रकारची मदत खूप मोठ्या कुठल्या गोष्टीसाठी झाली किंवा या देशासाठी या हिंदू धर्मासाठी जिथे जिथे उभं राहता येईल तिथे मी आणि माझी आई उभं राहणार हे आम्ही दोघींनी ठरवलं आहे. आणि आमचा मृत्यू सुद्धा जर अशा पद्धतीने झाला की या देशासाठी या देशाच्या लोकांना वाचवण्यासाठी किंवा धर्मासाठी झाला तरी आम्हाला त्याचं कधी दुःख नसणार आहे. आणि सरकारकडे माझी एवढीच विनंती आहे की जेव्हा अशी कुठली घटना घडते तेव्हा ती फक्त पॉलिटिकल वेनी किंवा ह्याच्या वेनी तुम्ही बघू नका. त्या लोकांच्या भावनांचा पण विचार करा, माणुसकीने विचार करा. अशी वेळ आल्यानंतर सर्व जेवढे पण आपल्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या सर्व लोकांनी एकत्र उभं राहण्याची फार जास्त गरज आहे. माझी एकच मागणी राहील की जसा प्रॉब्लेम आम्ही फेस केला मागच्या 1 वर्षामध्ये तसं कोणालाही फेस करायला लागू नये. कुठल्याही परिवारांना ज्यांच्या परिवारात हे घडतं त्या लोकांना किंवा जे आपले जवान आहेत
आहेत जे या देशासाठी रक्षणासाठी उभे राहतात, त्यांच्याही परिवारांची तुम्ही खूप जास्त काळजी घ्या. तरच नवीन जवान तयार होतील आणि या देशाच्या सुरक्षितेसाठी लोक उभे राहतील. खूप धन्यवाद. मी आदित्य पवार, मुंबई तक.